नमस्कार. नवरात्रातील नवदुर्गा ही जी आपली मालिका आहे त्याच्यातल्या आपल्या आजच्या पाहुण्या आहेत औरंगाबाद जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या अध्यक्षा ॲडव्होकेट स्मिता कुलकर्णी. स्मिताताई, एक जो प्रश्न आम्ही नेहमीच विचारतो आणि आमच्या दर्शकांना पण ती उत्सुकता असते की हे जे क्षेत्र आहे वकिलीचं, कायद्याचं जे क्षेत्र आहे, आता तुम्ही तर न्यायदानाच्या पण क्षेत्रात आहात, ते थोडंसं वेगळं आहे मुलींसाठी. लहानपणापासून जे काही आदर्श मुलींसमोर उभे केले जातात त्याच्यामध्ये क्वचितच असं कुठल्या ठिकाणी असतं की तुम्ही ह्या क्षेत्रात जावं. तुम्हाला असं कशामुळे वाटलं किंवा अशी काही एखादी घटना की तुम्हाला वाटलं की आपण वकील बनावं किंवा या क्षेत्रामध्ये जावं? माझे वडील वकील आहेत, माझे आजोबा वकील होते. अरे वा. माझी चुलत बहीण वकील आहे, माझा भाऊ वकील आहे. त्यामुळे वकिली हे क्षेत्र जन्मापासूनच मी बघत आलेले आहे. आणि वडील जेव्हा माझे प्रॅक्टिस करत होते त्या काळामध्ये खूप ग्रामीण भागातले पक्षकार, जे भांडणारी पार्टी असते कोर्टामध्ये, त्यांना पक्षकार म्हणून संबोधलं जातं. भांडणारी पार्टी. तर ते मुक्कामाला आमच्याकडे असायचे आणि मग माझे बाबा त्यांना त्यांच्या केस संदर्भातल्या गोष्टी समजून सांगायचे. मग ते सगळं ऐकून ह्या क्षेत्राकडे आवड निर्माण झाली आणि आम्ही भावंडही जो खेळ खेळायचो तोही या पक्षकारांना ज्या बाबा सूचना देत होते किंवा उलट तपासणीसाठी जे प्रश्न विचारायचे, तर ह्याच्यामधनं ही आवड निर्माण झाली आणि तेव्हाच मी ठरवलं की आपण पण ह्या क्षेत्रात यायचं. म्हणजे थोडा माझा प्रश्न मी उलटा करतो की तुम्ही वकीलच होणं भाग होतं, दुसरं काही तुम्हाला पर्याय तसा काय हरकत नाही, समोर तरी दिसत नव्हता. हरकत नाही तसंही म्हणायला. एक मला दुसरी उत्सुकता आहे, ही तुम्ही चांगलं सांगितलं की कुटुंबाची अनुकूलता होती आणि वातावरण पण तसं होतं. आष्टीसारख्या छोट्या गावातून तुम्ही आलात, वकिलीच्या क्षेत्रात तुम्ही आलात आणि वकिलीचा तो एक अनुभव घेतल्याच्या नंतर तुम्ही ग्राहक या क्षेत्रामध्ये न्यायदानाच्या पण ह्याच्यामध्ये आला. दोन मधला तुम्ही फरक कसा सांगू शकाल की बाकीची वकिली आणि ग्राहक तक्रार निवारण या आयोगाच्या समोरची तुम्ही आधी वकिली केलीत आणि नंतर तुम्ही त्याच्यामधल्या न्यायदानाच्या म्हणजे दुसऱ्या बाजूनं कडे पण आला आणि एक स्त्री म्हणून तर तुम्ही प्रत्यक्ष ग्राहक आहातच, म्हणजे तुम्हाला या क्षेत्राचे जवळपास आता सगळेच पैलू तुम्हाला ज्ञात आहेत. तर तो अनुभव कसा सांगताल की तुमचा अनुभव एक वकील म्हणून आणि आताचा तुमचा 7-7.5 वर्षापासूनचा अनुभव न्यायदान करत असताना? आता वकिली व्यवसायाचा अनुभव सांगायचा तर सुरुवातीला मी जी आहे ती दिवाणी न्यायालय आणि क्रिमिनल तालुका कोर्टाला, जे ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास आणि सिव्हिलचे ज्युनियर डिव्हिजन हे कोर्ट असतात, तर त्या कोर्टामध्ये मी दिवाणी स्वरूपाची पण प्रॅक्टिस केली आणि फौजदारी स्वरूपाची पण प्रॅक्टिस केली, दोन्ही केल्या. आता व्यवसाय करत असताना त्या ज्या लोक ह्याच्यामध्ये सफर झालेले आहेत, ज्यांनी केस दाखल केलेली आहे, त्यांच्याकडनं ती माहिती घेऊन त्या जजेस समोर ती व्यवस्थितपणे मांडून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी जो प्रयत्न करावा लागतो, त्याच्यासाठी जे झगडावं लागतं, हा अनुभव तसा खूप वेगळाच आहे. आणि ह्याच्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात, त्या व्यक्तींकडनं खूप माहिती घ्यावी लागते आणि ती कायद्याच्या भाषेत बसवून ती समोर मांडावी लागते. त्या कायद्याच्या तरतुदीमध्ये, त्या चौकटीमध्ये ती बसवावी लागते आणि कुठल्या कायद्याचं उल्लंघन त्या समोरच्या ह्यांनी केलेलं आहे हे दाखवून द्यावं लागतं. हा वकिली व्यवसायातला अनुभव. आणि आता न्यायदानातला अनुभव म्हणाल तर दोन्ही पक्षांचं ऐकून कायद्याचा इन्फरन्स काढून, कायद्यातल्या तरतुदीचा इन्फरन्स काढून की कशा पद्धतीने ज्याच्यावर अन्याय झालेला आहे त्याला न्याय देता येईल हे बघण्यासाठी अभ्यास करावा लागतो. हा असा बेसिक फरक ह्याच्यामध्ये आहे. एखादी तुमच्या वकिलीच्या ह्याच्यातली तुम्हाला फार महत्वाची वाटलेली एखादी केस आम्हाला सांगा ना, की तुम्हाला असं ते आव्हान वाटलं होतं आणि तुम्ही त्याच्यात हे करू शकलात? अगदी सुरुवातीच्या काळामध्ये मी नवीन जेव्हा ह्या ग्राहक न्यायालयामध्ये व्यवसाय चालू केलेला होता, त्यावेळेस माझ्याकडे एक अशा सामाजिक संस्थेने एक प्रकरण दिलेलं होतं की एक कंपनीमध्ये काम करणारा कामगार होता आणि त्यांनी काहीतरी ॲक्सिडेंट झाला म्हणून होमिओपॅथी डॉक्टरांकडे उपचार घेतले होते. होमिओपॅथी डॉक्टरांकडे उपचार घेत असताना त्या डॉक्टरांनी त्याला ॲलोपॅथीची ट्रीटमेंट दिली होती, त्याला इंजेक्शन दिलेलं होतं आणि त्या इंजेक्शनचं गँग्रीन झालं. त्या गँग्रीनवर त्याने, त्या होमिओपॅथीचे डॉक्टर होते संबंधित, त्यांनी कुठलेही व्यवस्थित उपचार न करता
त्याला ऑर्थोपेडिक सर्जनकडे रेफर केलं, जे की त्याला जनरल सर्जनकडे रेफर करायला पाहिजे होतं. आणि ऑर्थोपेडिक सर्जननी शेवटच्या क्षणापर्यंत त्याला ट्रीटमेंट दिली, त्यांनीही त्याला त्यांच्या एक्सपर्टकडे पाठवलं नाही. तर हे खूप गरीब, तो माणूस खूप खेड्यातला होता, त्याचा तरुण मुलगा गेलेला होता. फीसची वगैरे तर ते सामाजिक संस्थेकडनं आल्यामुळे काहीच अपेक्षा नव्हती. आणि मी पण ह्या वकिली क्षेत्रामध्ये नवीन असल्यामुळे ह्याचा पूर्ण ह्या वैद्यकीय शास्त्राचा अभ्यास करून ती केस मांडणं हे माझ्यासाठी खूप मोठं आव्हान होतं. मी त्याच्यावर खूप प्रयत्न केले, वरिष्ठ न्यायालयाचे निकालपत्र शोधले आणि माझ्या पद्धतीने मला जसं योग्य वाटेल त्या पद्धतीने त्याची बाजू मांडली आणि माझ्या बाजूने निकाल लागला. वरच्या कोर्टापर्यंत, सुप्रीम कोर्टापर्यंत तो निकाल कन्फर्म झाला. हे आव्हान होतं आणि त्याच्यात मला यश मिळालं. या आणि दुसरा अनुभव मला, तुम्ही प्रत्यक्ष ग्राहक तक्रार निवारणाच्या त्या आयोगाच्या अध्यक्ष झालात आणि त्या अनुभवातून तुमच्या समोर असं काही प्रकरण आलेलं आहे आणि मग तुम्हाला त्या न्यायदानाच्या संदर्भातली एखादी आठवण अशी सांगा. असं एखादं प्रकरण आहे आव्हानात्मक तुम्हाला असं वाटते तुमच्या समोर आलेलं? किरकोळ प्रकरणं सोडता येणारी प्रकरणं तशी सगळीच आव्हानात्मक असतात. कारण दोन्ही पक्षांचे वकील तयार असतात, दोन्ही पक्षांचे वकील आपापली बाजू खूप सक्षमपणे मांडतात आणि मग कधी कधी असं कन्फ्यूज व्हायला होतं की अरे ह्याच्यातनं नेमकं काय आहे, कोणाची बाजू खरी आहे. मग खूप बारकाईने अभ्यास केल्यानंतर कुठेतरी छोटासा क्लू मिळतो आणि मग त्या कन्क्लुजनला येता येतं. तर ह्या क्षेत्रात आल्यानंतर तशी सगळीच प्रकरणं तशी असतात, अगदी छोटी. दुसरा एक मुद्दा मला तुम्हाला दोन मधला फरक विचारायचा आहे की तुम्ही वकिली करत होता आणि तुम्ही ग्राहक न्यायालयात वकिली करायला लागलात आधी. ह्याच्यातला जो फरक मध्ये बाकीची वकिली आणि ग्राहक, म्हणजे हे जे नवीन कायदा आला त्यानंतर ग्राहक न्यायालय उभी राहिली, ग्राहक न्यायालय उभी राहिल्याच्या नंतर हा एक वेगळा विषय सुरू झाला, थोडक्यात सांगायचं म्हणजे. तर त्याच्या म्हणजे बाकीच्या वकिलीपेक्षा आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला काय फरक वाटतो? आता मी आधीच सांगितलं की मी दिवाणी न्याय प्रकरणं पण चालवली, फौजदारी प्रकरणं पण चालवली आहेत आणि आता ग्राहक ह्याच्यामध्ये पण ही प्रकरणं चालवली आहे. दिवाणी स्वरूपाची जी प्रकरणं असतात ती अत्यंत क्लिष्ट असतात. जे दाखल केल्यानंतर त्याला नोटीस जाते, नोटीस गेल्यानंतर त्यांची उत्तरं येतात, उत्तर आल्यानंतर साक्षीदार तपासले जातात. ही दिवाणी दावा दाखल केल्यानंतर त्याचा अंतिम निकाल लागायला बरीच क्लिष्टता असते आणि बराच वेळ जातो, खूप कालावधी लागतो. जो सफरर असतो त्याला फार लवकर न्याय मिळेल याची अपेक्षा कमीच असते. तसंच फौजदारी ह्याच्यामध्ये पण असतात, त्यांना अनेक अडचणी येतात. साक्षीदार कधी वेळेवर उपलब्ध होत नाहीत, कधी अडचणी, वकिलांच्या अडचणी असतात. तसं ह्या ग्राहक न्यायालयामध्ये जी प्रोसिडिंग आहे ही संक्षिप्त स्वरूपाची आहे. ह्याला कायद्याच्या भाषेत समरी प्रोसिडिंग असं संबोधलं जातं. ह्याच्यामध्ये ह्या समरी प्रोसिडिंग्समध्ये ग्राहकांनी तक्रार दाखल केल्यानंतर समोरच्या पार्टीला नोटीस जाते, त्यांना 30 दिवसाच्या आत उत्तर देणं बंधनकारक असतं. त्यांनी ते उत्तर दाखल केल्यानंतर काही आणखीन कागदपत्र दाखल करायला एक संधी दिली जाते आणि नंतर अंतिम युक्तिवाद ऐकला जातो आणि निकाल. फक्त 90 दिवसामध्ये, अत्यंत सोपी आणि सुटसुटीत अशी ही प्रक्रिया आहे. 90 दिवसामध्ये निकाल द्यावा असं कायद्याला अभिप्रेत आहेत. जवळपास 80 ते 70% प्रकरणं 90 दिवसात निकाली निघतात. अगदीच काही कॉम्प्लिकेटेड असतील तर त्या प्रकरणाला थोडासा वेळ लागतो. वर्ष ते 1.25 वर्षामध्ये ग्राहक तक्रारीचा निकाल लागतोच आणि जो हा आहे तक्रारदार आहे तो समाधानी असतो त्याच्यामध्ये. दुसरं एक आम्ही नेहमी विचारतो, तुम्हाला मी विचारू इच्छिते की एकूणच आपल्याला वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये स्त्री असल्यामुळे काही अडचणींना तोंड द्यावं लागतं, काही वेगळ्या संघर्षाला तोंड द्यावं लागतं, काही वेगळी आव्हानं उभी राहतात. तुम्ही दोन्ही म्हणजे या क्षेत्रात वकिली करत असताना आणि आता विशेषतः न्यायदान करत असताना तुम्हाला असे काही वेगळ्या अडचणींना तोंड द्यावं लागतं का की एक स्त्री म्हणून? म्हणजे या जागी समजा पुरुष असला असता तर त्याला तुलनेनं खूप सोपं गेलं असतं, असं वाटतं का? तसं तर काही नाही. काय म्हणतात, आपला आत्मविश्वासच्या जोरावर कुठल्याही आव्हानाला आपण अगदी सक्षमपणे तोंड देऊ शकतो. तशी काही अडचणी आणि आव्हानं माझ्यासमोर आतापर्यंत तरी आलेली नाहीयेत. धन्यवाद. खूप चांगली माहिती तुम्ही दिली आणि नवीन मुलींना सुद्धा तुमच्या ह्याच्यामुळे काही प्रेरणा भेटेल आणि त्या या क्षेत्रामध्ये येतील, आत्मविश्वासानं वावरतील अशी आपण अपेक्षा करूयात. धन्यवाद. धन्यवाद.